आज आपण बनवत आहोत हिरव्या वाटाण्याची भाजी। त्यासाठी हे लागणारे साहित्य आहे। त्यासाठी आपण घेतले आहेत हिरवे वाटाणे। ह्याचं वाटण करायचं आहे। कांदा, खोबरं, आलं, लसूण हे मी दाखवीन तुम्हाला। आणि यासाठी हे मसाले लागणार आहेत। हळद, मीठ, मसाला, मालवणी मसाला, लाल मिरची पावडर, राई, कोथिंबीर, टोमॅटो आणि कढीपत्ता। चला तर आता सुरुवात करूया रेसिपीला। यासाठी एक कढई घेतली आहे। आता त्यात तेल घालायचे आहे। आता हे तेल गरम झालं की त्यात कांदा, आलं, लसूण जे वाटण्यासाठी घेतलं होतं आपण ते घालायचं आहे आणि त्याला नीट परतवून घ्यायचं आहे। कांदा नीट मऊ होईपर्यंत परतवायचे आहे। आता कांदा बघा तुम्ही, कांद्याचा रंग बदलला आहे। तर आता यात आपण खोबरं किसलेलं टाकणार आहोत। आता हे सगळं मिक्स करून लाल होऊन द्यायचं। तर अशा प्रकारे आपलं वाटण छान भाजून झालं आहे। त्याचा रंग पण बदलला आहे। आता हे वाटण, कांदा, खोबरं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये। तर अशा प्रकारे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप भाजून तयार आहे। तर आता आपण भाजी फोडणीला घालूया। त्यासाठी एक छोटा कुकर घेतला आहे, कारण वाटाणे हे कुठले शिजत नाहीत। त्यासाठी आपण छोटा कुकर घेतला आहे। प्रथम तेल घालायचं आहे फोडणीला। आता आपण तेल तापलं आहे तर राई टाकून घेऊया। आता हिंग टाकायचा आहे, त्यात कढीपत्ता टाकायचा आणि लसूण टाकायची आहे। आता ह्यात कांदा टाकायचा थोडासा। आता हे सगळं नीट परतवून घ्यायचं आहे। भाजीला फोडणी खमंग बसली पाहिजे। तर ह्यात वाटाणे घालायचे आहेत। आता हे सगळं परतवून घ्यायचं आहे। आता परतवून झालं तर त्यात हळद टाकायची आहे, मिरची पावडर घालायची आहे, मालवणी मसाला घालायचा आहे। तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता। आम्ही हा घरगुती मालवणी मसाला घातला आहे। तर त्यात वाटण टाकायचे आहे, कांदा खोबऱ्याचे वाटण। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आता यात आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे। आता ज्यांना भाजी ही थपथपीत करायची असेल तर पाणी कमी घालायचे आणि ज्यांना उसळ करायची असेल त्यांनी पाणी जास्त घालावे। आता त्यात मीठ घालायचे, चवीप्रमाणे मीठ।
टोमॅटो घालायचे आहेत. आणि सगळं मिक्स करायचं आहे. आता आपल्याला कुकर बंद करून त्याचे 2 किंवा 3 शिट्या काढायच्या आहेत. तर आता आपली हिरव्या वाटाण्याची भाजी तयार आहे.